बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. पुण्यात भाजप कोर कमिटीची बैठक पार पडली. बैठकीत महापौर पदाबाबतच्या नावांवर चर्चा झाली. भाजपकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत अद्याप सस्पेन्स आहे. मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री करायचं असेल तर शिवसेनेच्या सर्व जागा निवडून द्या असं आवाहन विकास गोगावले यांनी शिवसैनिकांना केलं. विकास गोगावले जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. माळशिरसमधील गिरवी इथे प्रचारासाठी जात असताना निवडणूक आयोगाकडून जयकुमार गोरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. मालेगाव महापालिकेत 2 दिवसांपूर्वी भाजपचे 2 आणि काँग्रेसचे 3 असे 5 नगरसेवकांनी एकत्र गट स्थापन केला होता. भारत विकास आघाडीची स्थापना करून तशी आयुक्तांकडे नोंद केली होती. मात्र टीकेनंतर भाजपनं या गटातून माघार घेतली आहे. दोन्ही पक्षाचे ध्येय धोरण वेगवेगळे असल्यामुळे आम्ही वेगळे होत आहोत, त्यामुळे आमच्या गटाची नोंदणी करण्यात येऊ नये असं पत्र भाजपच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांना दिलं. भाजपसोबत हातमिळवणी करत गट स्थापन केलेल्या काँग्रेसच्या 2 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. तर एजाज बेग यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मीरा भाईंदरमध्ये महापौर निवडणुकीला विरोध करणं म्हणजे विरोधकांचा दुटप्पीपणा हा पलटवार भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी केलाय. मीरा भाईंदर महापौर निवडणुकीत भाजपकडून डिंपल मेहता तर आघाडीकडून रुबीना फिरोज रिंगणात उतरल्यात. स्वतः मराठी उमेदवार न देता भाजपवर मराठी महापौर नसल्याची टीका करणाऱ्या विरोधकांवर आमदार नरेंद्र मेहता यांनी सडकून टीका केली आहे. कोणाचं बहुमत आहे, कोण निवडून येईल हा नंतरचा भाग आहे. परंतु तुम्ही ज्यावेळी उमेदवारी अर्ज भरला तर फक्त भारतीय जनता पक्षाला टार्गेट केलं जातोय मनसे पार्टी तर्फे आणि त्यांच्यासोबत काही संस्था मार्फत. याचा आम्ही निषेध व्यक्त करतोय. कारण की आपलं काय म्हणणं आहे की डिंपल विनोद मेहतांपेक्षा रुबीना फिरोज चालेल आपल्याला. आता रुबीना फिरोज संदर्भात आपण एक शब्द बोलत नाही, केवळ आपण डिंपल विनोद मेहता बोलत की आपल्याला मराठी महापौर पाहिजे. अरे उपमहापौर मराठीच आहेत ना, आणि डिंपल मेहता सुद्धा महाराष्ट्रीयनच आहेत ना. मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौराच्या निवडणुकीला विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात येतोय. भाईंदरच्या सुभाषचंद्र मैदानावर भव्य मराठी मोर्चा निघणार आहे. मराठी समाज पेटून उठणार का अशा आशयाचे फलक शहरात झळकल्यानं मीरा भाईंदरमधील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. मुंबई आणि आसपासची शहरं परकीयांच्या हाती जाऊ नयेत यासाठी मराठी एकजूट दाखवण्याचं आवाहन या आंदोलनाद्वारे करण्यात आलंय. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांनी विजय प्राप्त केला. तर उपमहापौरपदी भाजपचेच अमोल गोगे यांची निवड झाली आहे. त्यामुळे आता अकोला पालिकेवर भाजपचं वर्चस्व पाहायला मिळतंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी महायुतीकडून भाजपच्या रुपाराणी निकम तर उपमहापौरपदासाठी जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग यांनी अर्ज दाखल केला. सलग 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले भाजपचे शीतल शिंदे यांना महापौर पद न मिळाल्यानं ते नाराज आहेत. महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाल्यानं शीतल शिंदे नाराज होऊन महापालिकेतून निघून गेले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत बसण्याच्या हालचालींना वेग आलाय. उपमहापौरपदी भाजपकडून नाव देण्यात आलेल्या शीतल शिंदे यांनी नकार दिल्यानंतर लगेचच राष्ट्रवादीकडून वैशाली काळभोर यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पंचायत समिती निवडणुकीसाठी उच्च शिक्षित तरुणांना अनोखा प्रचार केला. चंदगडमधील अपक्ष उमेदवार किरण कोल्हे यांनी गावागावात जाऊन बैलगाडीतून प्रचार केला. ठाणे महापालिकेत उद्या महापौर आणि उपमहापौर पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपलोकर तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी ठाणे महापालिकेत 4500 किलो फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आणि आता मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी. मुंबईकरांनो, जर तुम्ही कचरा कराल तर खबरदार, कारण कचरा कराल तर 100 ते 150 पट दंड भरायला लागणार आहे. मुंबई महापालिकेकडून कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कचरा करणाऱ्यांवर 353 कर्मचाऱ्यांची आता करडी नजर असेल. कचरा करणाऱ्यांवर ॲपद्वारे कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळते.
अस्वच्छता आणि कचरा करणाऱ्यांवर कोणकोणत्या कारणांसाठी कार्यवाही आणि किती दंड आकारला जाणार आहे हे आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, तिथे 250 रुपयांचा दंड आकारला जाईल. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला तर 500 रुपयांचा दंड आकारला जाईल. ओला किंवा सुका कचऱ्याचं वर्गीकरण न करता कचरा टाकला तर 200 रुपये दंड आकारला जाईल. तर विना परवाना राडारोडा वाहतूक करणं, त्याला प्रतिवाहन 25,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. सार्वजनिक ठिकाणी अंघोळ करणं, 300 रुपयांचा दंड त्यासाठी आकारला जाईल. सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही लघुशंका केली तर 500 रुपयांचा दंड आकारला जाईल. सार्वजनिक ठिकाणी शौच केलं तर 500 रुपयांचा दंड आकारला जाईल. तसंच मोकळ्या जागी प्राणी पक्ष्यांना खाद्य देणं, यावर देखील दंड आकारला जाईल. 500 रुपयांचा तो दंड असेल. सार्वजनिक ठिकाणी भांडी, कपडे किंवा इतर वस्तू धुणं, 300 रुपयांचा दंड आकारला जाईल. सार्वजनिक ठिकाणी वाहन जर तुम्ही धुवत असाल तर 500 रुपयांचा दंड तुमच्याकडून आकारला जाईल. त्यानंतर बांधकाम, पाडकामाचा कचरा कुठेही टाकलात तर प्रतिवाहन 20,000 रुपये दंड आकारला जाईल. मोठ्या प्रमाणात कचरा जाळला तर 10,000 रुपयाचा दंड असेल. मासे, कुक्कुटपालन आणि मांसविषयक कचरा वर्गीकरण करून न देणं, याच्यासाठी 750 रुपयांचा दंड असेल. त्यानंतर कचरा पेटी नसलेले विक्रेते किंवा फेरीवाले, त्यांच्याकडून 750 रुपयांचा दंड आकारला जाईल. घरासमोर गटार, नाला अस्वच्छ ठेवलात तरी देखील दंड असेल. 500 रुपयांचा तो दंड असणार आहे. पाळीव प्राण्यांचा कचरा, रस्त्यावर शौच करणं, 1,000 रुपयांचा दंड त्यासाठी आकारला जाईल. त्यानंतर सार्वजनिक मेळावा, कार्यक्रमानंतर 4 तासांच्या आत स्वच्छता केली नाही तरी देखील नियमानुसार दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आता ही खबरदारी घेण्याची गरज आहे. अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी मुंबईकरांसाठी. आणि आता पुढची बातमी पाहूयात. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भातल्या चर्चांना उधाण आले. या संदर्भात दावे प्रतिदावे केले जात असल्यानं खरंच विलिनीकरणावर चर्चा झाली का, याबाबत विविध तर्क लढवले जाऊ लागलेत. दरम्यान या संदर्भात कुणी काय काय दावे केलेत आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. शरद पवारांनी दावा काय केलाय तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही दादांची इच्छा होती आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिदावा केलाय. तो म्हणजे भाजपसोबत चर्चा केल्याशिवाय निर्णय घेतला असता का, असा सवाल त्यांनी विचारला. त्यानंतर शरद पवारांनी दुसरा दावा केला. 12 तारखेला निर्णय जाहीर करायचा होता असं त्यांनी म्हटलं. त्यावर प्रतिदावा केला देवेंद्र फडणवीसांनी. विलिनीकरणाची चर्चा असती तर दादा बोलले असते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर राजेश टोपेंनी दावा केलाय की 17 जानेवारीला कृषी प्रदर्शनानिमित्त भेट झाली होती. दोन्ही पक्षांनी एकत्र यावं अशी चर्चा झाली. त्यावर सुनील तटकर यांनी प्रतिदावा केला की बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याळ चिन्हावर लढण्याचीच चर्चा झाली होती असा दावा करण्यात आला. शशिकांत शिंदेंनी काय दावा केलाय तर जयंत पाटलांच्या निवासस्थानी दादांसोबत विलिनीकरणाची चर्चा झाली. त्यावर छगन भुजबळांनी प्रतिदावा केला. 27 जानेवारीला देवगिरीवर दादांसोबत आमची बैठक झाली. केवळ निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असं दादांनी सांगितलं. असे हे दावे प्रतिदावे खरं तर सुरू आहे. आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षामध्ये एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होता. 3 मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितने दिलेली होती. की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच. कदाचित 26 तारखेला आम्ही
तिकडे बसलो असताना देवगिरीवर चर्चा झालेली मला ते आठवतं 24 की असं असं झालेलं आहे आणि ती सगळी मंडळी आली होती आणि मी होतो आणि म्हणाले की एकत्र आम्हाला घड्याळावर लढायचं आहे इथपर्यंत काहीतरी चर्चा झालेली असं मी तरी ऐकलेलं आहे पण याच्या पुढे आणखीन काय होणार काय ठरलं आहे हे काय आम्ही माहीत नाही. गेले 2 दिवस राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत आणि अशातच 26 तारखेला देवगिरीवर एक बैठक झाल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय. या बैठकीत घड्याळ चिन्हावर लढण्याचा निर्णय झाला होता असं त्यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टोले लगावलेत. 27 तारखेला कदाचित 26 तारखेला आम्ही तिकडे बसलो असताना देवगिरीवर चर्चा झालेली मला ते आठवतं 24 की असं असं झालेलं आहे आणि ती सगळी मंडळी आली होती आणि मी होतो आणि म्हणाले की एकत्र आम्हाला घड्याळावर लढायचं आहे इथपर्यंत काहीतरी चर्चा झालेली असं मी तरी ऐकलेलं आहे पण याच्या पुढे आणखीन काय होणार काय ठरलं आहे हे काय आम्ही माहीत नाही. या टीकेचा रोख फक्त काय असतो की लवकर केलं. माझं म्हणणं असं मुख्य मुद्दा काय आहे आम्ही योग्य व्यक्तीला या परिस्थितीमध्ये त्या जागेवर बसवलं की नाही ते बोलण्याची हिंमत कोणीतरी दाखवा. आम्ही योग्य ठिकाणी आम्हाला जे वाटलं की आमच्या पक्षामध्ये आता हा निर्णय घेणं योग्य आहे आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला.